आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे यासाठी सध्या महाराष्ट्रभर आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनासाठी मातंग समाज रस्त्यावर उतरून आपली शक्ती दाखवत आहे, तर आरक्षणाला विरोध करण्यासाठी महार समाज रस्त्यावर उतरून आपली शक्ती दाखवत आहे. जणू काही या दोन समाजामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे की काय, असे चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय. आणि या स्पर्धेमध्ये अजून तरी मातंग समाज कुठेही कमी पडलेला दिसून येत नाहीये. आजपर्यंत आरक्षणाच्या समर्थनासाठी मातंग समाजाने काढलेले मोर्चे आणि आरक्षणाच्या विरोधासाठी महार बांधवांनी काढलेले मोर्चे यांची तुलनाच केली तर लातूर येथील मोर्चा हा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा झालेला होता. मात्र लातूर येथील मोर्चानंतर विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड येथे काढलेला मोर्चा देखील जबरदस्त मोर्चा होता, यात शंका नाही. अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीचा हा मोर्चा होता, ज्या मोर्चामध्ये मातंग समाजाने आपल्या समाजाचे शक्ती प्रदर्शन करत असतानाच महायुती सरकारला कठोर शब्दात इशाराही देण्यात आला. सदर मोर्चामध्ये आमदार अमित गोरखे, आमदार सुनील भाऊ कांबळे, माजी आमदार आणि राज्यमंत्री रमेशदादा बागवे, गणपत भिसे, अविनाश बागवे, विष्णुभाऊ कसबे, अशोकभाऊ लोखंडे, प्राध्यापक सुकुमार कांबळे, सचिनभाऊ साठे आदी मंडळींनी जोरदार भाषणे केली. मातंग समाज आणि महार समाज यांच्यातील या शक्ती प्रदर्शनामुळे आणि आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात घेतलेल्या या दोन समाजाच्या परस्पर विरोधी अशा भूमिकामुळे महाराष्ट्र सरकार पुढे सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे असे चित्र निर्माण झाले. यातून महायुती सरकार कोणता निर्णय घेणार, कशा प्रकारे निर्णय घेणार आणि कधी निर्णय घेणार याची उत्सुकता या दोन्ही समाजामध्ये निर्माण झाली. पिंपरी चिंचवड येथील मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आणि कार्यकर्ते लातूर नंतर झालेला जबरदस्त मोर्चा अशा पद्धतीने सदर मोर्चाची चर्चा करीत होते. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.